अत श्री साई सच्चरित अध्याय 42वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जी सद्गुरु दातारा. श्रीमद गोदातट विहरा ब्रह्ममूर्ते कोपिन्नांबरा संतवरा नमो तुझ. दावी भवनदी उतरू दिनादे निज पदी अवसरू. तो हा भक्त काज कल्पतरू संतावतारू साईंचा. कथाध्यायी झाले कथन गोड कथा नवल विंदान. साई छबीचे जल निमज्जन टळूनी रक्षण झाले कसे. तैसा तैसीच एका भक्ताची कामना पुरविली साईनी पुरविली येऊनी सपना. लाविले या तया ज्ञानेश्वरी वाचना देऊनी अनुज्ञा विस्पष्ट. सारांश गुरुकृपा उजिडिये फिटे भवभयाचे साकडे. निश्रेयस सन्मार्ग द्वार उघडे असुख रोकडे सुख होय. नित्य स्मर्था सद्गुरु चरण विरे विघ्नांचे विघ्नपण. मरणाशी येईल मरण पडे विस्मरण भवदुःखाम. म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिचये आपुल्या हिता. जयाची श्रवणे तत्वता अति पावनता लाधील. आता ये अध्यायी आपण करूया साई स्वभाव निरूपण. कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयांचे. आता चित्त करुणी समाहित परिसिजले आतापर्यंत आचरित. तैसेच बाबांचे दोहोत्सर्ग चरित तेही सूचित अवधाराम. धन्य धन्य शिर्डीचे लोक जया बाबांचे सहवास सुख. अर्धशतकाहुनी अधिक अति सुखकारक झाले. शके 1840 दक्षिणयान प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात दिवसा देहांत बाबांचा. 9 तारीख मुसलमानी कत्तलाची रात तया दिनी. तिसरे प्रहरी साईनाथानी केली निर्याणी तयारी. बुद्धीची ते बुद्ध जयंती बुद्धाची ते बुद्ध जयंती. साईंची ते पुण्यतिथी देवादिकांची जी जयंती तीच पुण्यतिथी संतांची. 12:30 घंटा पडला. दशमीचा काळ संपूर्ण झाला. एकादशी आली उदयाला. निर्याण काला एकादशी. सूर्योदयाची उदयतिथी तीच दसऱ्याची तिथी मानिती. म्हणून विजयादशमी धरिती उत्सवती करी उत्सव करीती ते दिनी. मंगळवार कत्तलची रात ऐसा जो दिवस अति विख्यात. म्हणून ते दिनी साई महंत ज्योतीत ज्योत मिळविती. वंगदेशीचा प्रसिद्ध सण दुर्गा पूजा समाप्ती दिन. तो हा उत्तर दक्षिणा हिंदुस्थानमधून उत्सव दिन सकळांचा. शके 1838 विजयादशमीचे दिवशी सायंकाळी प्रदोष समयासी भविष्यासी सुचविले. कैसी ती कथितो अपूर्व लीला होईल विस्मय श्रोतयाला. समर्थ साईंचा कळा तेने सकळा कळतील. इसवी सन 1916 सन दसरा शिलंगन वेळा. फेरी परता सायंकाळा लीला अद्भुत वर्तली. नभ प्रदेशी मेघ गडगडे अवच्युत विद्युलता कडकडे. तेवी जमदगनी स्वरूप रोकडे प्रकट केले बाबांनी. सोडूनी शिरीचा सुडका काढूनी कपणी तडका फडका. फेकूनी कौपीन लंगोटा केला भडका धुनीत. आधीच तो अग्नी सोज्वळ साह्य होता हुती प्रबळ. उसळला शिखांचा कल्लोळ भक्तास घोळ पडियेला. हे सर्व घडले औचिती न कळे काय बाबांचे चित्ती. शिलंगन काळीची ती वृत्ती महदभीती प्रद होती. अग्नीने परिसले निज तेज त्याहुनी बाबा दिसले सतेज. झाकोळले नयन सहज परांगजन झाले.
परांगमुख जन झाले. संत हस्तीचे हे अवदान, सेवुनी प्रसन्नाग्नी नारायण. दिगंबर बनले ते जामदग्न, धन्य दयन देखत्यांचे. त्वेषे टवकारिले नयन, क्रोधे झाले आरक्त नयन. करा म्हणती करारे आता निदान, मी मुसलमान की हिंदू. गरजोनी बाबा वदती पहाजी, मी हिंदू की यवनाजी. निर्धारा यथेच मना माझी, आशंका घ्याजी फेडुनिया. देखावा हा अवलोकन, मंडळी झाली कंपायमान. होईल कैसे शांतवन, नित्य चिंतन चालले. भागोजी शिंदा महाव्याधिष्ट, परी बाबांचा भक्त श्रेष्ठ. धीर केला आला निकट, नेसवी लंगोट बाबासी. म्हणे बाबा हे काय चिन्ह, आज शिलंगन दसऱ्याचा सण. म्हणती माझे हे शिलंगन, हानती सनसन सटक्याने. येणे परी धुनी पाशी, उभे बाबा दिगंबर वेशी. चावडी होती ते दिवशी, घडते कैसी हे चिंता. नवांची चावडी 10 झाले, परी बाबा नाही स्थिरावले. लोक जाग जागी तटस्थ ठेले, टकमक उगले पाहती. होता होता झाले 11, बाबाही तेव्हा निवळले जरा. नेसोनिया लंगोटा कोरा, कफनी पेहराव मग केला. चावडीची घंटा झाली, मंडळी होती तटस्थ बैसली. पालखी फुलांनी शृंगारिली, अंगणी आणली आज्ञेने. रजतदंड पताका चौरी, छत्रध्वजादी राजोपचारी. शृंगालिसे मिरवणूक स्वारी, निघे बाहेरी एकंतरा. झाला एकची महागजर, साईनाथांचा जय जयकार. काय वर्णावा तो गिरागजर, आनंदपूर लोटला. मग शोधुनी शुभ्र धडका, बाबा डोक्यास गुंडीती फडका. घेती चिलीम तमाकू सटका, जणू तोच नेटका सुमूर्त. कोणी छत्री कोणी चौरी, कोणी मोरचेले साजिरी. कोणी गरुटके अबदागिरी, घेती निजकरी वेत्रदंड. येणे पणी करुणिया मिस, बाबांनी सुचविले सर्व त्रास. भवसागर सीमोल्लंघनास, दसराच एक सुमूर्त. तदनंतर एकची दसरा, बाबांनी दाखविला शिर्डी करा. पुढील दसरे मुहूर्त बरा, देहधार्पण केला की. हे न कळे सुचविले, स्वये अनुभवा आणुनी दाविले. निज देह शुद्ध वस्त्र वाहिले, योगाग्नित हविले येच दिनी. सन 1918 ते सालीच तो सन दसरा. तोच मुहूर्त केला खरा, निज परात्परा समरसले. ऐशीच बाबांची अनिक प्रचिती, लिहिता लिहिता आठविली चित्ती. की याच विजयादशमीचे तिथी निश्चित होती आधीच. शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा, आले झाले अति दुखनाईत एकदा. जीवास सोसविती न आपदा, अति तापदायक भोक्तृत्व. उपाय काही बाकी न राहिला, पडेना जव दुखण्यास आळा. आला जीविताचा कंटाळा, अति कदरले पाटील. होता ऐसी मनाची स्थिती, एके दिवशी मध्यरात्री. एकाएकी बाबांची मूर्ती, त्यांचे उशागती प्रकटली. तव ते पाटील का पाय धरिती, निराश होऊन बाबास वदती. कधी येईल मज मरण निश्चिती, एवढेच मज प्रती वदाजी. आला आता जीवाचा विट, नाही मज मरणाचे संकट. मरण कधी मग देईल भेट, पाहे मी वाट एवढीच. तव त्या बाबा करुणामूर्ती, म्हणती न करी चिंता चित्ती. टळली तुझी गंडांतर भीती, किमर्थ खंती करीसी रे. तुझला नाही काहीच भीती, तुझी हुंडी परतली पुरती. परीन तात्याची धडगती, दिसे मज प्रती रामचंद्रा.
शके 1840 दक्षिणायन आश्विन मास विषयादशमी शुक्ल पक्ष पावेन अक्षपद तात्या पावेल अक्षयपद तात्या परीन बोलावे तयापाशी हाय घेऊन बसेल जीवाशी झुरनीस पडेल हरणीशी मरण कोणाशी आवडीना अवघी 2च वर्ष उरली तात्यांची वेळ जवळ आली रामचंद्राची काळजी उद्भवली बाबांची बोली वज्रलिपी तात्यापासून गुप्त ठेविली बाळा शिंप्याचे कानी घातली कोणान कळवावी प्रार्थना केली चिंता ती लागली वयाती तात्यापासून गुप्त ठेविली बाळा शिंप्याचे कानी घातली कोणान कळवावी प्रार्थना केली चिंता ती लागली भयाते खरेच रामचंद्र पाठील उठला त्याचा बिछाना तेथून सुटला दिवस मोजता मोजता लोटला नकळत गेला तो काळ नवल बाबांचे बोलाचा ताळा 40चा भाद्रपद सरला मासा शिवीन डोकावू लागला तात्या बापडला पथारीवर तिकडे तात्या तापाने आजारी इकडे बाबास भरली शिरशिरी तात्यांचा भरोसा बाबावरी बाबांचा श्रीहरी रक्षिता सुटेना तात्याचा बिछाना येवेना बाबांचे दर्शना आणि वार देहाच्या यातना सोसवेना तयाते एक तो निज व्यथा व्यवस्थित बाबापाशी लागले चित्त नाही चालवत ना हलवत दुखणे वाढत गेले ते इकडे बाबांचे कन्हणे कुंथणे दिवसे दिवस वाढले द्विगुणे हा हा म्हणता तेही दुखणे अनावरपणे हटेना म्हणता म्हणता जवळ आला दिवस बाबांनी जो भाकीत केला बाळा शिंप्यास घाम सुटला तैसाच पाटीला रामचंद्राम म्हणती बाबांचे खरे होते ऐसेच आता वाटू लागले ते बरवे नाही की हे चिन्ह दिसते प्रमाण वाढतेच दुखण्याचे झाले आली शुद्ध दशमी नाडी वाहू लागली कमी तात्या पडला मरण संभ्रमी आपतेष्ट श्रमी झाले असो पुढे नवल वर्तले तात्यांचे गंडांतर तळले तात्या राहिले बाबाच गेले जणू मोबदले केले की पहाता बाबांची ही वाणी नाव दिदले तात्यांचे लावणी केली तयारी निज प्रयाणी वेळ न चुकविती अनुभर नाही म्हणावे तरी ही सूचना देऊनी आणिले भविष्य निदर्शना गोष्ट घडेपर्यंत ही रचना दिसली न मना कवनाचे जन म्हणती तात्यांचे मरण निज देहाचा बदला देऊन बाबांनी केले ऐसे केले निवारण तयांचे विंदान त्या ठावे बाबांनी देह ठेविल्या राती अरुणोदयी सुप्रभाती बाबा स्वप्नात पंढरपुरा प्रती दृष्टांत देती गनुदासा मस्जिद पडली ढासळोनी अवघे शिर्डीचे तेली वाणी त्रासूनी सोडिले मज लागोनी जातो तिथुनी मी आता म्हणून आलो येथवरी फुलांची ही मज बखडवरी इच्छा एवढी पुरी करी चल धडकरी शिर्डीत इतक्यात शिर्डीहून पत्र जाता कळली बाबांची समाधीस्था ऐकूनी गनुदास निघाले ही वार्ता क्षण न लागता शिर्डीस सवे घेऊन शिष्य परिवार येऊन या समाधी समोर मांडीला कीर्तन भजन गजर अष्टप्रहर नामाचा हरिनामाचा कुसुमहार सोये गुंफुनी अति मनोहर प्रेमे चढविला समाधीवर अन्न संतर्पण समवेत ऐकता नामाचा गजर अकुंठ शिर्डी गमली वैभव भूवैकुंठ नामघोषाची भरली पेठ करविली लूट गनुदासी दसऱ्याचीच का बाबास प्रीती की तो मुहूर्त 3:30 मुहूर्ती शुभ काळ विशेषे प्रयाण कृती
हे तो विश्रुत सकळा ते, हेही बोलणे नाही प्रमाण, जयास नाही गमनागमन, तयास कोठून असेल निर्यान, मुहूर्त प्रयोजन काय त्या. जया धर्माधर्म बंधन, झाले सकळ बंध पशमन, जयाचे प्राणास नाही उत्क्रमण, तयाची निर्यान ते काय. ब्रह्मेवसन ब्रह्माप्यती, ऐसिया साई महाराजा प्रती, नाही आगती अथवा गती, निर्यान स्थिती कैची त्या. असो उत्तर वा दक्षिणायन, करणेच नाही जया प्रयाण, ठाईच समरसती जयाचे प्राण, दीप निवारण समकाळे. देह तो आहे उसनवारी, पंचभूतांची सावकारी, निजस्वार्थ साधिल्यावरी, परतने माघारी ज्याचा त्या. यापुढे होणाऱ्याचे सूचक, आधीच बाबांनी दाविले कौतुक, निघून गेली वेळ मौलिक, कीर्ती साईक राहिले. ज्वर आल्याचे निमित्त, लौकिकी रीतीचा अनुकार करीत, कधी कुंथत कधी कन्हत, सदैव सावचित्त अंतरी. दिवसा अष्ट घटका भरता, निर्यान काळ निकट येता, उठून बैसले ते निजसत्ता, अविकळ चित्ता माझारी. पाहुनिया बाबांची तै मुद्रा, भरती आली आशा समुद्रा, किती वेळा भयंकरा भद्रा, टळती समग्रा वाटले. असो या परी करीत खंत, सर्व बैसले असता संचित, पातला बाबांचा निकटांत, घडला वृत्तांत परिसातो. क्षणेका अवकाश प्राणोत्क्रमणाला, न कळे काय आले मनाला, हस्तकपणीचे खिशात घातला, ती धर्म वेळा जाणुनी. लक्ष्मी नामे सुलक्षणी, नामासारखी जिची करणी, नित्य निरत जी साई चरणी, ती सन्निधानी तै होती. तिजला काही द्रव्यदान, बाबा करिता अति सावधान, क्षणात होणार देहावसान, चुकले कळून बाबांना. हीच लक्ष्मी बाई शिंदे, बाबापाशी मशिदीमध्ये, अक्षयी कामकाजा संबंधे, नेम निर्बंधे वर्ततसे. दिवसा नित्य हे परिपाठी, दरबारी खुला सर्वांसाठी, बहुतशा कोणान आडकाठी, मर्यादा मोठी रात्रीची. सायंकाळची फेरी जे सरते, तेथून मंडळी घरोघर परतते, ती जव दुसरे दिवशी उजाडते, तेव्हाच येते मशिदी. परी भगत माळसापती, दादा लक्ष्मी यांची भक्ती, पाहुणी तयास रात्रीच्या ही वक्ती, मनाई नव्हती बाबांची. हीच लक्ष्मी अति प्रीती, प्रतीही पाठवी बाबा प्रती, भाजी भाकर वेळेवरती, सेवा ही किती वानावी. या भाकरीचा इतिहास परिसता, कळू सरेल बाबांची दर्यार्द्रता, श्वान सुकरी बाबांची ऐक्यता, आश्चर्यचित्ता होईल. बाबा एकदा सायंकाळी, भिंतीस टेकून वक्षस्थळी, वार्ता चालता प्रेमसमेळी, लक्ष्मी आली ते स्थानी. तात्या पाटील जवळ होते, आणि वरकड असता तेथे, लक्ष्मीने अभिवंदिले बाबा ते. बाबा ती येते तववती, लक्ष्मी लागली से भूक माते, बाबा मी भाकर घेऊन येते, निघाले ही आता आणि ते, ऐशीच जाते माघारा. ऐसे म्हणून निघून गेली, भाकऱ्या भाजून घेऊन परतली, कोरड्या समवेत अविलंबे झाली, सन्मुख ठेविली ती निहारी. बाबांनी ते पान उचलले, कुत्र्यासमोर तैसेची मांडिले, बाबा हे काय आपण केले, लक्ष्मीने पुसिले तात्काळ. मी जी इतकी केली सत्वरी, हातोहाती भाजिल्या भाकरी, तयांची ही काय नवलपरी, श्वानाची खरी धन केली. लागली होती तुम्हास भूक, त्या भुकेचे हे काय कौतुक,
वदनी सुदिला एकही न कुटक, लाविली चुटुक उगामज. मग बाबा तियेस वदती, व्यर्थ कशाशी करतेस खंती. या कुत्र्याची जे उदरपुरती, माझीच तृप्ती ती जाण. या श्वानाचा जीव नाही का, प्राणीमात्रांच्या एकच भूका. जरी तो मुका मी बोलका, भेद असे का भुकेत. क्षुधेने व्याकुळ जयाचे प्राण, तयास देती जे अन्न वदान. माझी आमुखी चित्ते सुदिले जाण, सर्वत्र प्रमाण मानी हे. प्रसंग सोपा व्यवहाराचा, बोध अवघा परमार्थाचा. ऐशी उपदेश पर साईंची वाचा, प्रेमरसाचा परिपाक. बोलूनी सोपी प्रपंच भाषा, आखित परमार्थ रूपरेषा. न काढिता कोणाच्या वर्मादोषा, शिष्य संतोषा राखीत. तेथून या उपदेशानुसार, सुरू झाली लक्ष्मीची भाकर. करुणी ठेवी दुग्धात पुष्कर, प्रेम पुरस्पर प्रत्येही. सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.